30 मेचे चालू घडामोडीवरील म्हणजे करंट अफेअर्सवरचे प्रश्न आहे। काल मी एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचं मध्यवर्ती शहर कुठलं आहे, तर ते जालना आहे, म्हणूनच तिथे ड्रायपोर्ट होत आहे। ठीक आहे, आजचे प्रश्न बघू। आशिया ॲथलेटिक्स स्पर्धेत 3000 मीटर स्टीपल चेस या प्रकारात भारताला सुवर्ण पदक कोणी प्राप्त करून दिले आहे? त्याचं नाव आहे अविनाश साबळे। हा महाराष्ट्राचा आहे आणि ही कामगिरी भारताने 36 वर्षातून आता पहिल्यांदा केलेली आहे। एनडीए मधील पहिली महिला सिल्वर मेडलिस्ट कोण आहे? ती आहे श्रुती दक्ष। तिने कला शाखेत हे मेडल प्राप्त केलेलं आहे आणि ही पण प्राप्त करणारी महिला पहिलीच आहे, कारण एनडीएची पहिलीच बॅच आता पासआउट झालेली आहे लेडीजची। विकसित कृषी संकल्पना या प्रोग्रामला सुरुवात कुठून झाली? ही झाली ओडिसा भुवनेश्वर मधून आणि भुवनेश्वर मधल्या साक्षी गोपाल या गावातून। एफडीआय म्हणजेच परकीय गुंतवणुकीत भारतात कुठले राज्य अव्वल आहे? तर ते आहे महाराष्ट्र। किती पर्सेंटने अव्वल आहे? तर ते 40%ने। कर्नाटक राज्याचे वनदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? माजी क्रिकेटर अनिल कुंबळे यांची। तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, भारताचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगा।